नहूम चॅप्टर 1 नहूम अध्याय 1 निनवे विषयीची देववाणी। नहूम एल्कोशकर याला प्राप्त झालेल्या दृष्टांताचे पुस्तक। परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा देव आहे। परमेश्वर सूड घेणारा व क्रोधाविष्ट आहे। परमेश्वर आपल्या विरोध्यांचे पारिपत्य करणारा आहे। तो आपल्या शत्रूंविषयी मनात क्रोध वागवितो। परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे। तरी तो पाप्यास शासन केल्या वाचून राहणार नाही। परमेश्वर वादळात व तुफानात चालतो। मेघ त्याच्या चरणांची धूळ आहेत। तो समुद्रास दटावून आटवितो। सर्व नद्या कोरड्या करीतो। बाशान व कर्मेल त्याच्या पुढे म्लान होतात। लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो। त्याच्या पुढे पर्वत कंपायमान होतात व डोंगर विरघळतात। त्याच्या पुढे ही पृथ्वी, हा भूगोल व त्यावरील सर्व रहिवासी थडथड उडतात। त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो। त्याच्या पुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात। परमेश्वर चांगला आहे। विपत्काली तो शरणदुर्ग आहे। जे त्याजवर भाव ठेवितात त्यास तो ओळखितो। तो महापुराने निनवेच्या स्थानाचा नायनाट करील व तो आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यास अंधारात उधळून लावील। परमेश्वराविषयी तुम्हाला काय वाटते? तो पुरापुरा अंत करील। विपत्ती दुसऱ्याने येणे नकोच। ते गुंतागुंत झालेल्या काटेऱ्यांसारखे असले, ते द्राक्षारसाने मस्त झालेल्यांप्रमाणे असले, तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील। परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजणारा असा एक तुझ्यातून निघाला आहे। परमेश्वर म्हणतो, ते मजबूत व असंख्य असले तरी त्यांचा उच्छेद होऊन ते नाहीतसे होतील। मी तुला पीडिले, पण आता पुढे पीडणार नाही। आता मी तुझवरील त्याचे जू मोडीन, तुझी बंधने तोडून टाकीन। परमेश्वराने तुझ्याबद्दल अशी आज्ञा केली आहे की तुझ्या बीजाची पुनः पेरणी होणार नाही। तुझ्या दैवतांच्या मंदिरातून कोरीव व ओतीव मूर्ती मी नष्ट करीन। मी तुझी कबर तयार करीन, कारण तू हलका ठरला आहेस। शुभ संदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतांवर पहा। हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड, कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार जाणार नाही। त्याचा समूळ उच्छेद झाला आहे।